महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट. गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकणार. 10 जिल्ह्यात प्रचंड नुकसान. एक वादळ जे बंगालच्या उपसागरात निर्माण झालंय. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगानं त्याची आगेकूच होत आहे. भारतीय हवामान खात्याने याबद्दल रेड अलर्ट दिला आहे. गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने सांगितलेल्या आहे. सरकारने अर्जंट आदेश जारी केला आहे. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे. राज्य शासनाने 3 तारखा जाहीर केल्या आहेत. या 3 तारखांना राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता. प्रशासनाने सर्व नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आली आहे. सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या. त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना करावाच लागेल. यासाठी कोणत्या त्या 3 तारखा आहेत ज्या तारखांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि कोणते तर 10 जिल्हे आहेत की जिथे प्रचंड नुकसान होणार आहे. याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. हे चक्रीवादळ कसे असेल, कोणत्या 10 जिल्ह्यावर याचा परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा आहे, राज्य सरकारने काय सूचना नागरिकांसाठी दिलेल्या आहेत, संपूर्ण सविस्तर 2 मिनिटं हा व्हिडिओ पहा. चक्रीवादळ हे शक्ती नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यातून हे महाभयंकर 20 वर्षातलं सगळ्यात मोठं वादळ निर्माण झालंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 3 तारखांना, ज्या तारखा दिल्या ज्या मे मधल्याच आहेत, ज्या तारखांना सर्वाधिक तीव्रता होईल. या चक्रीवादळामुळे जवळपास 70 ते 100 किलोमीटर प्रति ताशी वेगानं वादळे वारे वाहू लागतील. शेतीचं मोठं नुकसान होईल. नद्या नाले यांना पूर येण्याचा धोका. तर याबाबत ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्ची घरं आहेत, तर त्यांची पत्रे उडून जातील, घराची छप्र उडून जातील, विजेचे खांब मोडू शकतात, झाडे उन्मळून पडू शकतात. समुद्राची परिस्थिती खवळलेली असणार आहे. चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतील. मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका निर्माण होतोय. प्रशासनाने सर्व मासेमारांना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश दिले. वीज पडण्याचा मोठा धोका. चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे माणसं तसेच जनावरांना तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार. मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर या संकटाचं गांभीर्य लक्षात येईल. 20 वर्षातलं सगळ्यात मोठं वादळ. 3 तारखांना होणार 10 जिल्ह्यात मोठं नुकसान. कोणत्या 3 तारखा आणि 10 जिल्हे लगेच पाहून घ्या. 2019 मध्ये असंच एक वादळ आलते ज्याचं नाव होतं फनी. फनी चक्रीवादळाने ओडिसामध्ये प्रचंड नुकसान केलं. हजारो झाडे उन्मळून पडली, घरे उद्ध्वस्त झाली, शेतीचंही मोठं नुकसान झालं. 2020 मध्ये अम्फान नावाचं चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये त्याने हाहाकार माजवला होता. या वादळामुळे सुमारे 13 लाख घरं आणि पिकांचं नुकसान झालं होतं. पुढचं वादळ आलं 2021 मध्ये. याला याच चक्रीवादळ म्हटलं होतं ज्याने ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नासधूस विनाश केला होता. या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं. पण यावेळीचं चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं आहे. यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान केलं आहे. 2019 मध्ये कोकणात क्यार नावाचं वादळ आलं ज्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फटका बसला होता. आता याच पार्श्वभूमीवर आता लगेचच शक्ती वादळही त्या ठिकाणी येणार आहे. याला हलक्यात घेऊ नका. प्रशासनाने याची तयारी केली आहे, पण नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे. प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत बघा. प्रशासन म्हणते, पहिली सूचना, विजांपासून सावध राहा. कुठेही वीज चमकत असेल, आसपास विजा चमकत असेल तर घरातून बाहेर पडू नका. शेतात जायचं असेल तर जाऊ नका. काही खरेदी करायला जायचं तर अजिबात घराबाहेर पडू नका. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर पाळा. जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण जर निर्माण झालं, विजा कडकडत असतील तर त्यावेळेस मोबाईल आणि इतरच इलेक्ट्रॉनिक वापराचा जो वापर आहे तो टाळून टाका. सुरक्षित ठिकाणी राहा. वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि कमकुवत जी घरं आहेत ती कोसळण्याची शक्यता आहे. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्ही जर किनारी भागात राहत असाल
तर घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल, गॅस सिलेंडरचे कनेक्शन्स असतील, विजेची उपकरणे असतील, मोबाईल चार्ज करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. पहा, चक्रीवादळाची अद्ययावत माहिती आलेली आहे. हवामान खात्याच्या वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवा. मौसम दामिनी किंवा NOSच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला वादळाची दिशा कशी असेल, वेग कसा असेल याची माहिती मिळत राहील. अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या पसरवू नका. आता चक्रीवादळाचा जो सर्वाधिक फटका आहे, शक्ती चक्रवादळ सर्वाधिक फटका जो आहे तो कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे? भारतीय हवामान खात्याने कोणत्या 10 जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यात अलर्ट जारी केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी कोणत्या विशेष सूचना असणार आहे, तुमच्या शेतातील पिकं कशी वाचवायची आहेत, तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे, कसं करायचं आहे, जनावरे जर तुमच्याकडे असतील तर ती कशी सुरक्षित ठिकाणी हलवायची आहे, शेतकऱ्यांनाही विशिष्ट सूचना दिले. पहा, निसर्ग जो आहे तो कोणाला ओळखत नाही. तुमची परिस्थिती किती चांगली आहे, तुमची परिस्थिती किती वाईट आहे, तुमच्या खिशात किती पैसा आहे किंवा पैसे नाही, निसर्ग आपलं कामच करत असतो. तो जर त्या ठिकाणी नुकसान करायला आला तर तो नुकसानच करून जात असतो. त्यामुळे आपण सजग राहणं गरजेचं आहे. आपण जर तयार असलो तर आपण नक्कीच या संकटातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचू शकतो. योग्य वेळी योग्य कृती केल्यास जीवित आणि वित्त हानी टाळू शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करा. स्थानिक प्रशासनाशी संपर्क राहा, सतर्क राहा, कारण की 10 जिल्ह्यात मोठा अलर्ट देण्यात आला आहे. बऱ्याच वेळा नागरिक काय करतात की ठीक आहे, वादळ आलं तर आलं, दरवर्षी येत असतं, तेव्हा आपल्याला मागच्या वर्षी काही नाही झालं म्हणून आता काही होणार नाही. तर अजिबात या भ्रमात राहू नका, कारण की या वर्षीचं वादळ हे खूप भयंकर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर त्या ठिकाणी पाहाच, पण तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आणि अशाच अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला मिळत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. आता कोणते 10 जिल्हे आहे, लक्षपूर्वक पहा, कोणते 10 जिल्हे आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो फटका बसणार आहे. आधी 10 जिल्ह्यांची यादी आपण लक्षपूर्वक पाहूयात आणि त्यानंतर कोणत्या त्या 3 तारखा आहेत, तारखा देखील दिलेल्या आहेत. आता 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तिथे रेड अलर्ट तर आत्ताच जारी केला आहे. जे स्थानिक प्रशासन आहे, पोलीस खातं असेल, अग्निशमन खातं असेल, त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीत काम करणारं जे खातं असेल तर तिथे अलर्ट देण्यात आलं आहे. त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, गाव पातळीवरचं प्रशासन असेल तर त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहे. आता तुम्ही लगेच पाहून घ्यायचं आहे की तुमचा जिल्हा याच्यात आहे का आणि कोणत्या 3 तारखांना त्या ठिकाणी हे करायचं आहे. आता पहा, चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जो असणार आहे पहा, तर तो बसणार आहे 10 जिल्ह्याला. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आता हे जिल्हे आहेत पहा, मुंबई. आता मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर जिल्हा असेल तर या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. पुढचा जिल्हा आहे पहा, ठाणे जिल्हा. किनारपट्टी लगतचा दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आता सतर्क राहणं गरजेचं आहे. रायगड जिल्हा. रायगड जिल्हा 2021मध्ये मोठं नुकसान झालं होतं. आता त्याच धर्तीवर कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. पुढचा जिल्हा आहे पहा, रत्नागिरी जिल्हा. किनारपट्टी लगतचा रत्नागिरी जिल्हा. यामध्ये भयंकर लाटा उसळून वादळी वाऱ्यासह जोरदार अतिप्रचंड पावसाची शक्यता तिथे वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा, त्यामध्येही मोठ्या प्रकारात पाऊस होऊ शकतो. पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये देखील सतर्क राहायचं आहे. त्यानंतर तिकडे पुणे विभागातील सातारा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सांगली जिल्हा आहे पुणे विभागातील. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे आणि पुणे आहे. तर हे 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये काय होणार आहे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वादळी वारे होईल आणि किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना समुद्राच्या लाटांचा मोठा धोका आहे. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे, कारण की हे भाग किनारपट्टीवर आहेत. आता या भागामध्ये विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. संकट कशा पद्धतीचे येणार, नद्या नाल्यांना पूर येणार, वादळी वारे ताशी 90 ते 100 किलोमीटर प्रति आवरच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता. झाडे उन्मळून पडू शकतात, विजेचे खांब उडू शकतात, घराची छपरे उडू शकतात. तर अशा प्रकारची संकटे आता येणार आहेत. आता तारखा कशा पद्धतीने दिलेल्या आहेत, तारखांविषयी आता एकदा माहिती घेऊयात. समुद्राच्या पृष्ठभागावर एक तापमान वाढते. आता हे वादळ जे आहे ते कशामुळे तयार झाले की तापमान वाढीमुळे तयार झाले. समुद्राचे जे पाणी आहे त्याचा पृष्ठभाग असतो, तर त्याच्या तापमान वाढीमुळे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यातून हे वादळ आता निर्मित होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जो अंदाज पूर्वीच दिला होता, मेच्या सुरुवातीलाच दिला होता, आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की हे जे वादळ आहे बघा, हे वादळ आता कर्नाटक असेल, त्याचबरोबर इतरही ज्या बाकीच्या सीमा आहेत तर तिकडे आता धडकलेलं आहे. पण आता हे जे महाराष्ट्रात नेमकं केव्हा येणार आहे त्या संदर्भात एक IMDने एक निवेदन जारी केलं आहे. जर हे शक्तिशाली चक्रीवादळ असेल तर ते भयानक असू शकतं असं म्हटलं, आणि तज्ज्ञांच्या मते 23 ते 28 मेच्या दरम्यान. आता पहा, म्हणजे पुढील 3 दिवसानंतर, त्याच्यानंतरचे 5 दिवस, तर अशा 5 दिवसाच्या कालावधीमध्ये
हे जे वादळ आहे तर ते महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे आणि सांगितलेल्या 10 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता भारतीय हवामान खात्याने याविषयी अधिकृत काही सांगितलेलं नाही, पण जे हवामान तज्ज्ञ आहे किंवा जे प्रायव्हेट हवामान ॲप्स आहेत तर त्या ॲप्सनुसार ही माहिती आपण दिलेली आहे. भारतीय हवामान खात्याने अजून त्यामध्ये पुष्टी केलेली नाही, पण लवकरच भारतीय हवामान खातं देखील यावर त्या ठिकाणी भाष्य करू शकेल आणि लवकरात लवकर तुम्हालाही आम्ही अंदाज देणार आहोत. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, काळजी घ्या.